रोड ಮ್ಯಾಪ್ ಸರ್ ಒಳಗಲ್ಲ ಗಾಡಿ ಬಂದು ರೋಡ್ ಮ್ಯಾಪ್ ಸರ್ ಇಲ್ಲಿ कर्नाटक दलित संघर्ष समिती भीमवाद वतीने एक आंदोलन करण्यात आलंय। काय म्हणजे 2016 मध्ये बेळगावी महानगरपालिके काउन्सिलिंग सभामध्ये उस्तुवारी मंत्री सचिन जारकिहोळी साहेब होता, MLA साहेब संभाजी पाटील साहेब होता आणि सर्व कॉर्पोरेटर सर्व मिळून एक ठराव पास केलेला आहे। किल्ला तळावामध्ये किल्ला तळाव मध्यभागमध्ये 100 फुटाचा भगवान बुद्धचा मूर्ती बसवण्याचे आणि किल्ला हे केलीचा सर्कल मध्ये हवेवरनं एंट्री होताना ते सर्कल मध्ये छत्रपती शाहू महाराजांचा मूर्ती प्रतिष्ठापन करतो म्हणून 2016 मध्ये एक ठराव पास झालेला आहे काउन्सिलिंग सभामध्ये कॉर्पोरेशनचा। तर 10 वर्ष झाला अजून पण काही पण त्याच्या काम चालू केलेलं नाही। ह्याच्याबद्दल आम्ही निरंतर आंदोलन करीत मनवी देत आहे। हे कॉर्पोरेशनला मनवी केलं, अधिवेशन मध्ये पण सांगितलेलं आहे, मागच्या अधिवेशन पण निरंतर अधिवेशन मध्ये मनवी देता आणि कॉर्पोरेशन मध्ये दिलेलं आहे, अजून पण यांनी काही निर्णय घेतला नाही। तर आज काउन्सिलिंग सभा आहे, या सभामध्ये ह्या दोन्ही मूर्ती बद्दल चर्चा व्हायला पाहिजे। नाही झालं तर आम्ही येत्या 26 जानेवारीला महानगरपालिकेला ध्वजारोहण करता देणार नाही, काळा झेंडा दाखवणार आम्ही। आमच्यावर कुठला केस कारवाई करता करू दे, काय मध्ये यांच्या चुकी नाही। 10 वर्ष झाला या महापुरुषांना अपमान करीत आले यांनी, आम्ही निरंतर सांगितलं आहे ना। तर मूर्त्या बसवा, त्या महापुरुषांना तुम्ही ठराव गाठलेला, आम्ही नाही ठराव गाठला, तुम्ही ठराव गाठलेला आहे, पैसा सुद्धा ठेवलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही निर्णय घ्या। तर अजूनपर्यंत बेजबाबदारी केलेलं आहे। तर आज काउन्सिलिंग मध्ये चर्चा व्हायला पाहिजे, नाही झालं तर 26 तारीखला आम्ही काळा झेंडा दाखवणार। आणि आपला मनवी द्यायला आरशी मॅडम यायला पाहिजे। आरशी मॅडम आम्ही उठत नाही आणि चर्चा व्हायला पाहिजे, ते तोपर्यंत आम्ही इथं उठत नाही। रवी बस्तवाडकर, कर्नाटक दलित संघर्ष समिती भीमवाद विभागीय संचालक।